ऑपरेशन टायगरला आता वेग आलाय असं चर्चा सुरू आहे। कारण ठाकरे गटाचे 3 खासदार हे नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। काल रात्री प्रतापराव जाधवांनी त्यांच्या घरी सगळ्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे तिघेही खासदार प्रतापराव जाधवांच्या घरी उपस्थित होते। त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना जोर आलाय। दुसरीकडे संजय दीना पाटीलही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी स्नेहभोजनाला गेले होते। श्रीरंग बारणे आणि संजय दीना पाटील एकत्र स्नेहभोजनाला होते, तर उबाठा शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या घरी स्नेहभोजनाकरता शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि खास नरेश म्हस्के यांनी हजेरी लावली होती। त्यामुळे शिवसेना आणि उबाठा सेनेतल्या खासदारांची डिनर डिप्लोमसी सुरू आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। कशी डिनर डिप्लोमसी सुरू आहे, कशा भेटीगाठी सुरू आहेत ते आपण बघूया एकदा। बघा, एकनाथ शिंदेंच्या पुरस्काराला शिवसेना उबाठाचे खासदार संजय दीना पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्याची इमेज तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे न्यूज 18 लोकमतवर। खासदार श्रीकांत शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाला शिवसेना उबाठाचे खासदार संजय दीना पाटील हे उपस्थित होते। दिल्लीमध्ये श्रीकांत शिंदेंचं जे निवासस्थान आहे तिथे संजय दीना पाटील गेलेले होते स्नेहभोजनाकरता। शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला कोण गेलं, तर शिवसेना उबाठाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे तिघेही हजर होते प्रतापराव जाधवांच्या घरी। शिवसेना उबाठा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या घरी स्नेहभोजनाला शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीरंग बारणे हे दोघेही उपस्थित होते। त्यामुळे ही सगळी डिनर डिप्लोमसी या दोघांमध्ये सुरू आहे, म्हणजे उबाठा गट आणि शिवसेना यांच्यामध्ये। आता त्यातून काय घडतं आणि ऑपरेशन टायगरला वेग येतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। आम्ही 4-5 जण होतो, ज्याला बंडू जाधव होते, मी होतो। मी असताना तर बंडू जाधव आणि मी 2 जण होतो। भाऊसाहेब वागचौरे नाही गेले असतील नंतर माहिती नाही, पण मी असताना मी 5 मिनिटाचं गेलो। मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण सहज एक भेटून ज्यूस पिऊन आलो मी। पण सर, ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये, कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष, माझं म्हणणं वेधणं जरा ठीक आहे। अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार म्हणजे उधारी आहे का? ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू ए टायगर फिगर फेल आहे, टायगर चल फेल आहे, फेल आहे, फेल सब फेल। सब शिवसेनेकडे स्नेहभोजन होतं रात्रीला, श्रीकांत शिंदेकडे स्नेहभोजन होतं। काय वाटतं यातून काय जवळ जात आहे हे दोन्ही गट? मला तो अधिकार नाही बोलायचा, त्याच्यामुळे जे काही असेल ते पाहू। पुढे जाऊया। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी असं आदित्य ठाकरे यांनी खासदारांना सूचित केलेलं आहे असं कळतंय। आता संजय राऊतांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी स्नेहभोजन उबाठाच्या खासदारांचं सुरू आहे। ते संजय राऊत तिथे आहेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। आदित्य ठाकरे कालपासून दिल्लीत आहेत। त्यानुसार असं कळतंय की जर स्नेहभोजनाला जायचं असेल, नेत्यांनी बोलावलं तर परवानगी घ्या आणि मग जा, अशा सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनं खासदार नाराज आहेत असं कळतंय। मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं, खासदारांनी बोलून दाखवली नाराजी। सूत्रांकडून ही बातमी कळतेय, नवी दिल्लीतून ही सूत्रांकडून महत्त्वाची बातमी कळतेय की आदित्य ठाकरे नाराज झाले, परवानगी घ्या मग जेवायला जा असं सांगितलं आदित्य ठाकरेंनी आणि त्यावर खासदार नाराज आहेत। उबाठा सेनेचे खासदार फुटण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला।
एकमेकांचे खासदार फोडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे. त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे. ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे आहे, पण घ्यायचं असेल घ्या. हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? कशावरनं वाद चाललेत? पहिलं मुख्यमंत्री कोण होणार, त्याच्यावरनं 10-15 दिवस काढले होते. ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार, त्याच्यात कोण मंत्री बनणार, जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवले, त्याच्यावरनं वाद होता. ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा, अजूनही वाद सुरू आहेत. म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये. वाद चालू आहेत की गाडी कोणाची, बंगला कोणाचा, जिल्हा कोणाचा, पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करताना महाराष्ट्र सदन सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपस्थिती लावली. या उपस्थितीवरून आता नव्या चर्चांना उधाण आलंय. खासदार संजय दिना पाटील यावेळी उपस्थित असल्यानं शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का, अशा चर्चांना जोर आलाय. संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीवरून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे. परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे. ठाकरे गटाचे